अहमदपूरचा वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा गाढव मोर्चाचे आयोजन। अहमदपूर शहरातील विस्कळीत झालेला वीज पुरवठा युद्ध पातळीवर सुरळीत करावा अन्यथा सम्राट मित्र मंडळाच्या वतीने महावितरण कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात येईल असा इशारा येथील सम्राट मित्र मंडळाच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिले आहे। आज येथील सबस्टेशन येथे महावितरणाचे अधिकारी आले असता एका शिष्टमंडळासह त्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। निवेदनात पुढे म्हटले आहे की सध्या अहमदपूर शहरामध्ये गेल्या 10 ते 15 दिवसापासून लाईटचा प्रचंड खेळखंडोबा झालेला आहे। अर्ध्या तासाला वीज गायब होत आहे। अनेक वेळा अधिक शहर अंधारामध्ये रात्री राहते। या लाईटच्या लपंडावामुळे पहिलेच दिवसभर वाढलेले तापमान, त्यातून रात्री अपरात्री जाणारी लाईट, यामुळे घरातील फॅन कूलर चालू करता येत नाहीत। पर्यायाने लहान मुले, वृद्ध माणसे या सगळ्यांची प्रचंड मोठी अडचण होत आहे। या संबंधाने आपल्याकडे वारंवार फोनवरून निरोप देऊन सुद्धा कुठलीच कार्यवाही होत नाही। त्यामुळे पुढील काळामध्ये अहमदपूर शहराचा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आपल्या कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी। प्रमुख मागण्या: अहमदपूर शहरातील फ्यूज कॉलचा फोन नंबर 24 तास चालू ठेवावा। नागरिकांनी कॉल केल्यास कॉल उचलण्याच्या सूचना संबंधितांना द्यावी। नागरिकांनी फ्यूज कॉलला रात्री अपरात्री कुठल्याही परिस्थितीत अखंडित पुरवठा वीज पुरवठ्यासाठी कॉल केला तर विभागाच्या वतीने आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावी। अहमदपूर सबस्टेशन येथे गेल्या अनेक दिवसापासून जमिनीवर धुळकात असलेला 10चा ट्रान्सफॉर्मर तातडीने चार्ज करावा। अहमदपूर शहरासाठी तातडीने स्वतंत्र शहर अभियंत्याची नेमणूक करावी। शहरात आवश्यक त्या ठिकाणी वाढत्या वीज मागणीची दखल घेऊन जास्तीचा ट्रान्सफॉर्मर बसवून द्यावे। शहरासाठी स्वतंत्र सबस्टेशनची तातडीने मंजुरी करावी। दिवसभर लाईटचा येणे जाणे चालू असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे, तरी अखंडित वीज पुरवठा चालू करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना कराव्या। एक्सप्रेस फीडर विना अडथळा व्यवस्थित चालण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी। अहमदपूर शहर पाणी पुरवठ्यासाठी अखंडित वीज पुरवठा करावा। यावरील मागण्यावर तातडीने कार्यवाही करावी अन्यथा आपल्या कार्यालयावर दिनांक 15 जून रोजी गाढव मोर्चा काढण्यात येईल। याला सर्वस्वी महावितरणाचे अधिकारी जबाबदार असतील असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष